नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज संदर्भातला एक मोठा अपडेट, त्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता सर्वांना वेबसाईटवरून अर्ज भरता येणार नाही, काही प्रॉब्लेम्स येत आहेत. तर नेमकी ऑनलाईन अर्ज कोणाकडे करावे, कुठे करावी, ह्या संदर्भातला शासन निर्णय जी सुद्धा आज आलेला आहे आणि ह्या योजनेमध्ये सुधारितसुद्धा करण्यात आले आहे. आपण सविस्तररीती माहिती, अर्ज कुठे करावे, कोणाकडे करावे, सर्व माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून तुम्ही अर्ज केला नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. आणि व्हिडिओला लाईक करा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण दररोज असेच महत्त्वाचे व्हिडिओ येत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय 6 सप्टेंबर 2024 रोजी आला आहे, महिला व बालविकासच्या माध्यमातून. तर प्रस्तावना पहा. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्याची आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर शासन निर्णय 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये ह्या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्याचं मान्यता देण्यात आली होती. 2 सप्टेंबर रोजी निर्णयसुद्धा शासन निर्णय आला होता. तर ह्या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्रस्ताव प्राप्त होण्याचा अर्जाची संख्या मर्यादित होत असलेल्या फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेच्या मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारनिधी होती. तर ह्या संदर्भातला शासन निर्णय पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भात दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णय व मान्यता देण्यात आली आहे. ह्या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटना, CRP, NULM, MSRLM व MAVIM, मदत कक्ष प्रमुख, CMM, सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र ह्या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचं प्राधिकृत करण्यात आले होते. पहिला ह्या सर्व 11 प्राधिकृत व्यक्तींच्याकडून तुमचा अर्ज भरून घेऊन ती ऑनलाईन अर्ज करता येत होता. तर आता नाही. आता ह्या शासनाच्या निर्णयाऐवजी अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे. सबब ह्या शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज करायचा आहे तो अंगणवाडी केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेकडे करता येणार आहे. त्यांनी तुमचा अर्ज भरून घेतला जाईल आणि तो पुढे मंजूर करण्यात देण्यात परवानगी त्यांच्याकडून देण्यात येईल. तर आता जे आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामसेवक, त्याच्यानंतर जी सेतू सुविधा आपल्या अशा बरेच इतर ज्यांनी फॉर्म आधी भरत होतं त्यांच्याकडे आता फॉर्म भरता येणार नाही. त्यांच्याकडे तुम्ही कोणीही फॉर्म भरायला जाऊ नये आणि पैसे देऊ नये. तुम्ही असे जण बरेच पैसे काढतात, आम्ही अर्ज करतो, तर फक्त अंगणवाडी सेविकेकडे सरकारने अर्ज करावे असं ह्या संदर्भातला शासन निर्णय आज दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अजून कोणी अर्ज केला नसेल अशा लाभार्थ्यांकरिता महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि व्हिडिओला शेअर करा इतर बहिणींपर्यंत. व्हिडिओला लाईक करा आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. तर महत्त्वाच्या अपडेट्स व्हिडिओसह परत भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.